वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. पोलिसांशी चर्चेनंतर आंदोलक शांत. जालन्यात फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न. मनोज जरांगेंचा आरोप. तर जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार. लक्ष्मण हाकेंचा टोला. महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा आणि सहमती. संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. तर कुठल्याच जागेवर मतभेद नाही असाही संजय राऊतांचा दावा. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक येत्या 24 तारखेला घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश. स्थगिती विरोधात युवा सेनेनं दाखल केली होती याचिका. उद्याच सिनेट निवडणुका घेण्याच्या कोर्टाच्या सूचना. एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही. अजित पवारांनी नितेश राणेंचं नाव न घेता सुनावलं. तर महायुतीमध्ये गेलो असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही. सुनील तटकरेंचा दावा. पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा बेबनाव. अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव. धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली 5 दिवसांची मुदत. चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज राज ठाकरेंचा आवाज घुमणार. मनसेचा आज वरळी विजन कार्यक्रम. राज काय बोलणार याकडे लक्ष. आपच्या आतिशी मारलेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. आतिशी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रुपेरी कामगिरी करणारा सचिन खिलारी आज माझाच्या कट्ट्यावर. सांगली ते पॅरिस पर्यंतचा प्रवास उलगडणार. आव्हानांशी 2 हात करण्यास प्रेरणा देणारा कट्टा. चेन्नईच्या पहिल्या कसोटीवीर भारताची घट्ट पकड. गिल आणि पंतची शतकं. बांगलादेश समोर 515 धावांचं महाकाय लक्ष्य. पावण्यांची दिवसाखेर 4 बाद 158 अशी स्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.